थोडीशी पूर्व तयारी केली की 10 मिनिटात हा पालक गरगंटा नक्कीच बनतो। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक जुडी पालक घेतलेला आहे। पालक आधी निवडून घेतला आहे। पालकाची पानच घेतलेली आहे। निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पालकही चिरून घेतलेला आहे। आता कुकरचं भांड घ्यायचं, त्यामध्ये पालक घालून घ्यायचा। त्यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून घातलेला आहे। तुरीची डाळ घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं, पाणी घालून घ्यायचं। पालकाला स्वतःच पाणी सुटतं, त्यामुळे इथे मी 1 वाटीच पाणी घातलेलं आहे। थोडंसं हिंग घालायचं, एकदा मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तुमच्या कुकरला कशा शिट्ट्या बसतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ शकता। कुकर थंड झालेला आहे, पालकही छान शिजलेला आहे आणि डाळही खूप छान शिजलेली आहे। खूप जास्त डाळ अशी मऊ झालेली नाही। आता आपण त्यासाठी एक सिक्रेट गोष्ट भाजून घेणार आहोत, ते म्हणजे बेसन पीठ। इथे मी भाजीसाठी बेसन पीठ वापरणार आहे, त्यामुळे मी बेसन पीठ 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। ते छान भाजून घेते, त्यामुळे भाजीला घट्टसरपणा येईल आणि भाजीची टेस्टही खूप छान लागेल। बेसन पीठ छान भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया किंवा ते खाली उतरून ठेवूया। गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाली की तेल घालून घेतलं। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जिरं घातलं, जिरं छान फुललं की 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत। 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत। त्याही तेलात छान परतून घ्यायच्या, त्यामुळे त्यातला तिखटपणा कमी होतो। हळद घालून घेतली, छान असं मिक्स करून घेतलं। त्यामधले शिजलेला पालक आणि डाळ घालून घ्यायची, एकदा मिक्स करून घ्यायचं। बेसन पीठ भाजलं होतं, त्यात थोडं पाणी घालायचं, त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला छान भाजीला उकळी काढून घ्यायची। 5 ते 6 मिनिटात भाजीला छान उकळी येतेच। 5 ते 6 मिनिटं झालेली आहे, भाजीलाही छान उकळी आलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता भाजीचा कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी उकळीही खूप छान आलेली आहे। मीठ वगैरे चेक करून घ्यायचं, कमी जास्त असेल तर टाकायचं, जास्त असेल तर काही गरजच नाही। इथे मला मीठ कमी वाटते म्हणून मी मीठ टाकून घेते। एकदा मिक्स करून घ्यायचं। 2 टेबलस्पून इथे तूप घालून घेणार आहे। तुपाने भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि वाढतेही, भाजी ही खायला खूप छान लागते। आता झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा। ही होती आपल्या 8 दिवस 8 सिरीज मधली 4थ्या नंबरची रेसिपी। रेसिपी अगदी साधी आणि सिंपल होती। तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता। ही भाजी भाकरी सोबतच खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत।